नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सह प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज एक्सपर्ट रिच क्रेम आणि सपट परिवार चहा. स्पेशल पार्टनर्स अल्पेनलिबे जज जेली, कांसाई नेरोलॅक पेंट्सच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वातावरण बघितलं कसं वेगळं दिसतंय. हां, अशी रात्र झाल्यासारखी वाटते. दिवे पेटले आहेत, दिवाळी सुरू झालेली आहे आणि अशा आनंदाच्या वातावरणात नाही, दिवाळीत कसं एकदा रात्र झाली की सकाळपर्यंत ते फटाके लावायचे, ती दिव्याची वात पेटवायची आणि त्या दिव्याच्या अंधारात आपण खूप छान पद्धतीने तो आनंद लुटायचा. असाच आनंद झी मराठीवर रात्रीच्या वेळेस आपणास मिळतो. आणि या कुटुंबातले 2 सदस्य यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. रात्रीचं खेळ चाले, पण आज काही असं म्हणजे अण्णा वगैरे कोणी येणार नाही आहेत, फक्त 2 माऊली यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. छाया ही व्यक्तिरेखा ज्या साकारतायत त्या नम्रता पावसकर आणि सरिता ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्राजक्ता वाडिये यांना आज आपण बोलतं करणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. आमच्या छायाबद्दल सांगायचं झालं तर आमच्या सेटवर किंवा आमच्या अख्ख्या क्रूमध्ये जर सर्वात नॉलेजेबल पर्सन कोण असेल तर ती छाया आहे. छायाला सगळ्यातलं सगळं कळतं असं तिला वाटतं, पण थोडंफार आम्हालाही वाटतं. मोस्टली जी काही आपली सगळी शास्त्र आहेत त्याच्याबद्दल बऱ्यापैकी तिला ज्ञान आहे आणि त्यातल्या बऱ्याच गोष्टी ती आम्हाला कधी कधी सांगत देखील असते. छाया, सरिता मजा करताय ना, धम्माल करा. सरिताबद्दल सांगायचं झालं तर सरिता सेटवरची ही ताई आहे. ट्रॅव्हल करताना किंवा हॉटेलमध्ये येताना ती जवळजवळ तिचा अर्धा संसार घेऊन आलेली असते. म्हणजे जेव्हा ती तिच्या 3-4 बॅग्स घेऊन येते तेव्हा ती आम्हाला सांगते की ह्या अर्ध्या बॅग्स आहेत, अजून अर्ध्या बॅग्स माझ्या हॉटेलवर आहेत म्हणून. दुसरी गोष्ट, तुम्ही दोघे खरंच खूप कमालीचे ॲक्टर्स आहात. छाया, तुला तर आता जे अवॉर्ड मिळालं त्याबद्दल तुझं खरंच खूप मनापासून अभिनंदन करतो. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? माझं कराड. कराड म्हणजे जन्म माझा सिंधुदुर्ग कुडाळमधला. मी 9 वर्षापर्यंत तिथं होते आणि त्यानंतर मग मी कराडला आले वडिलांच्या गावी आणि त्यानंतर मग कॉलेज होईपर्यंत मी कराडमध्येच होते. मी तिथं वानर सेनेसाठी प्रसिद्ध होते फार. हो का? म्हणजे काय असतं? म्हणजे मला लहानपणापासून झाडावर चढणं आणि लोकांच्या बागांमध्ये धुळगूस घालणं हे प्रकार प्रचंड आवडायचे. आणि माझ्या हाताखाली जवळजवळ 10-15 जण पोरं जमा केलेली होती, सगळी आजूबाजूच्या आळीतली. आणि मी दररोज 1 दिवस तरी माझ्या मामाकडे तक्रार अशी, श्रीरामा तुझ्या भाजीयांना बागेतून हैता घेऊन गेला, हैता उचलवून नेल्यान, अरे ते का काहीतरी कर रे, असं म्हणून मामाकडे रोज एकतरी तक्रार यायची. आणि मग ती तक्रार निवारण म्हणून मग मामानी मला पुस्तक वाचनाची आवड लावली. आणि पुस्तक वाचनाची आवड लागल्यापासून वयाच्या 4थ्या वर्षापासून घराच्या शेजारी टोपेवाला वाचनालय, मी तिथं वाचनालयामध्ये पडीक. पण आता तुम्ही घरी कोण कोण? घरी मी, माझे मिस्टर, माझी मुलगी आणि माझे आई बाबा, माझा भाऊ. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण कोकणात, कणकवली, तरळेगाव. कितवीपर्यंत? तरळे जवळजवळ 12वी पर्यंत. हां. नंतर कॉलेज कणकवली. कणकवली. हां. मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मुंबईत आले, MA केलं थिएटर आर्ट्समध्ये मुंबई युनिव्हर्सिटीतून. पण आवड पहिल्यापासून होती? लहानपणापासून होती, पण अभिनयात येईन असं नव्हतं वाटलं. नव्हतं वाटलं? डान्सर होईन असं वाटलं होतं. मग तुमचे आई बाबा काय करायचे? पप्पा आमचे मेकॅनिकल होते लहानपणी. नंतर त्यांना खूप आवड होती नाटकाची, ते दिग्दर्शक होते. म्हणजे आमच्या गावात नाटकं व्हायची तर तिथले पप्पा मेन दिग्दर्शक. अच्छा. हां. तर त्यांच्यामुळे थोडी थोडी आवड होती नाटकाची. पण डान्स पप्पा आणि मम्मी दोघं घरी बसवायचे नाही, तो आम्ही तिथे स्पर्धा व्हायच्या तिथे आम्ही परफॉर्म करायचे. तर डान्समध्ये खूप छान सेटल होते आणि मी डान्सर होईन असं वाटलं होतं. पण अपघात झाला. कुठे अपघात झाला? पप्पांचंच नाटक होतं आणि त्यात जी हिरोईन होती ती ऐनवेळी आली नाही, तर पप्पा बोलले की 2 दिवसात जरा करणं पाठांतर करून काहीतरी. हा अपघात झाला. हा अपघात झाला आणि एकांकिकेत. पण त्याच्यातनं एक चांगली नायिका आम्हाला मिळाली ना, हो की नाही? म्हणजे रसिक प्रेक्षकांना तुमचा अभिनय बघायला मिळाला. बरोबर. कणकवली तरळ्यातून. मग आता कुठे असता तुम्ही राहायला? सध्या मी मुंबईत होते
पण आता परत रात्रीचं खेळ चालायच्या दरम्यान परत माझ्या गावाची नाव जोडली गेली. आणि परत तिकडे गेला परत तिथे सिंधुदुर्ग. गेले. तुमचंही तसंच झालं, कराडवरून परत ओढून तुम्हाला. मग आता सध्या तुम्ही राहायला कुठे? सध्या मी मालाडमध्ये. आणि मिस्टर काय करतात? माझे मिस्टर सोनार काम करतात. सोनार काम. ते कुठे भेटले या प्रवासात? ते माझ्या मामाकडे म्हणजे शिकायला कुडाळ, होते. कराड की मालाड? कुडाळ. कुडाळ. हो, ते माझ्या मामाकडे सोनारकाम शिकायला होते आणि तिथेच आमचं एकमेकांचं प्रेम झालं आणि मग लग्न. तुमच्याकडे कसं काय, म्हणजे आता मालिकेत तुम्ही काम करता बरोबर? हो. मग या मालिकेत बघितल्यानंतर काय प्रतिक्रिया होती? माझे जुळे 2 भाऊ आहेत, ते वादक आहेत, म्हणजे छोटेसेच आहेत. तर त्यांच्याकडे ताशा वगैरे आहेत. तर मी पहिल्यांदा जेव्हा एपिसोड होता तिकडे फटाके गावात फटाके वाजवले? फटाके लावले, ताशा वाजवले एंट्रीला, असं सगळं माहोल होता. आणि मग त्या शूटिंग नंतर एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर परत तुमच्या गावी कधी गेलात? हो, आता? गेले होते. तेव्हा मी अण्णांसोबत गेले होते नेमकी. अरे बापरे. पहिल्यांदा गेले तेव्हा अण्णांसोबतच गेले. तर मी बघते, मी कोणाला सांगितलं नव्हतं की मी अण्णांसोबत येते, घरी येते. पण बघते तर निम्म गाव माझ्या दारात होतं. आणि 2 मिनिटं पण माझ्या आईवडिलांबरोबर मला बोलता नाही आलं. गावात तुमच्या दिवाळी कशी साजरी व्हायची? खूप सुंदर दिवाळी म्हणजे? पहिली सुरुवात व्हायची फराळ करण्यापासून. तर आमचा फराळ शेवटी असायचा. तर शेजारच्या सगळ्या काकींकडे जाऊन फराळ आधी आपण प्रॅक्टिस करून यायचं. म्हणजे यांच्याकडे चकल्या, यांच्याकडे करंज्या, असं प्रत्येकाला मदत करत करत शेवटी आपल्याकडे चांगली. तोपर्यंत आम्ही ट्रेन झालेलो असेल. तुमच्याकडे? मी लहानपणी कोकणातली अनुभवली दिवाळी. तिथं सातविणीचा जो हे असतो, साल असतं, त्याचा रस काढला जातो. 7 प्रकारचे पोहे केले जातात, म्हणजे बटाटा पोहे आणि बरेच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असे. आणि पोहे खाल्ल्यानंतर पोटाला त्रास होऊ नये म्हणून पोहे खायच्या अगोदर सातविणीचा रस प्यायचा. शिवाय नरकासूर जाळायच्या स्पर्धा वगैरे असायच्या. आणि लक्ष्मीपूजनाला तर आम्ही फार मजा करायचो. लक्ष्मीपूजनाची मजा अशी असायची, एक भली मोठी अशी पिशवी घ्यायची आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळ्या बाजारात हिंडायचं. आणि ना प्रत्येकाच्या नमस्कार, लक्ष्मीला नमस्कार केला की त्याच्यामध्ये बिस्किटो गोळ्या अशी पडायची. आणि दुसऱ्या दिवशी जाईपर्यंत ते असं झोळा भरल्यासारखं ती बिस्किटं. आता एवढी सगळी खायची कुठं हा प्रश्न पडायचा. त्याच्यामुळे ते लक्ष्मीपूजन फार लक्षात राहिलं. म्हणजे कुडाळातलं? हो, कुडाळ बाजारपेठेत. हो. आणि आता खेळ बघूया जरा. दोघींनी मिळून रांगोळी काढायची आहे, पण वेगळी वेगळी. म्हणजे छायाने छायाच्या घरासमोर काढायची आहे, सरिताने म्हणजे अण्णांच्या घराच्या समोर काढायची, अण्णांच्या दारी. चला बघूया कशी काढणार रांगोळी. अभिनंदन, दोघींचं इतकं छान तुम्ही चित्र काढलेलं आहे. अभिनंदन. अभिनंदन. छान रांगोळी काढलेली आहे दोघींनी, सुंदर. कारण ह्याच्यात कोणाला पहिला नंबर, कोणाला दुसरा नंबर असं होऊच शकत नाही. कारण या एका कुटुंबातले तुम्ही सदस्य आहात आणि आपल्या कुटुंबातले सदस्य इथे खेळ खेळत आहेत. अभिनंदन. या गप्पा अशाच सुरू असताना आता पुढच्या गप्पांना आपण सुरुवात करणार आहोत. तुमच्या दोघींचे एकत्र सीन झालेत? खूप सारे झाले सीन. हो ना. त्यांची केमिस्ट्री खूप सुंदर आहे. सरिता आणि छाया ह्यांची केमिस्ट्री खूप सुंदर आहे. जेव्हा सरिता येते तेव्हा ती छाया फक्त तिला विरोध करत असते. जस्ट तिला दत्ता भाऊ म्हणून मान्य नसतो, त्याच्यामुळे दत्ताची बायको आली मग आता इस्टेटीमध्ये वाटणी होणार या दृष्टिकोनातून. छाया अशीच ॲग्रेसिव्ह आहे ना? हां, छाया ॲग्रेसिव्ह आहे कारण ती तिच्या बापाला फॉलो करते. ॲज लाईक मी जसं माझ्या वडिलांना फॉलो करते तसं छाया तिच्या वडिलांना फॉलो करते. आणि तिने वडिलांचा प्लस पॉईंटच्या ऐवजी मायनस पॉईंट फॉलो केला आहे. असं मी जेव्हा छायाचा स्टडी केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की छाया वडिलांच्या मायनस पॉईंटला खूप फॉलो करत जाते. आणि त्या खूप फॉलो करण्याच्या नादामध्ये तिला आईचं प्रेम नाही मिळालं. ती भावंडांबरोबर रमू नाही शकली. तिनं भावंडांवर फक्त वर्चस्व गाजवलं. नाही, माधवच्या हातातलं ओढून खाणं, दत्ताला मारहाण करायला लावणं,
हे असले सगळं उद्योग म्हणजे तिने खूप थोडक्यात लहानपणीची जी वानर सेना होती ती आता उपयोगाला आली. बहुतेक असंच हो की वाटतंय. नाही? हो तुम्हाला भीती वाटते का हो कोणाची? नाही मला भीती नाही. मग तिकडे त्या जंगलात त्या झाडांमध्ये, नाही कारण तुम्ही जशा सेलिब्रिटी झालायत ना तसं ते अखेरीचं तुमचं घर आहे ना ते तेही सुद्धा आता celebrity सेलिब्रिटी झालेलं झाले. आहे. हो. कारण तिथे बऱ्याच आठवणी आहेत, बरोबर की नाही? आम्ही जेव्हा नसतो तेव्हा सुद्धा लोक येऊन तिथं भेट देतात आणि त्यांचा असा व्हिडिओ चालू असतो, हे बघा अण्णा नाईकांचं घर आहे, हे या अण्णा नाईकांच्या घरामध्ये इथे हे शूट झालेलं असतं, इथे छाया उभी होती, इथे सरितानं हे केलं होतं, इथं माईनं चहा आणला होता आणि हे सगळं झालं होतं, असं ते बरेच सारे व्हिडिओ पडलेले मग असतात ते आजूबाजूची लोक कशी तुम्हाला हे करतात त्या ठिकाणी त्या गावात? अगदी पहिल्यांदा जेव्हा आम्ही रात्रीच खेळ चाले करायला तिथं गेलो होतो तेव्हा मला पहिल्यांदा फार दडपण होतं की ह्या लोकांना आपण ओळखत नाही, आता हे लोक आपल्याला कसे ट्रीट करतील. पण त्या आजूबाजूच्या लोकांनी इतक्या सहज आपलं करून घेतलं. म्हणजे अगदी शेजारच्या घरामध्ये वाड्याच्या शेजारी घर आहे, तिथं काही शिजलं की नाही तर ते मुद्दाम घेऊन यायचे, काही तुमच्यासाठी आणलंय म्हणून. आणि मी असे असायचे, अय्या माझ्यासाठी आणलं, किती छान, वा, असं व्हायचं मला. म्हणजे मी तर कित्येक वेळाला आता मालवणी येतेच म्हणल्यानंतर, खरं तर मी मालवणी याच्या अगोदर कधीच बोलले नाही. पण तरी सुद्धा मालवणी बरी आत्मसात केली आहे. हो, छाया. ते ऍक्च्युली सगळं कानावर झालेले संस्कार आहेत ऍक्च्युली. मग तुम्ही गाणं पण गाता ना? नाही, मी नाही गाणं गात, ही गाणं गात. ऐकवा ना ही काहीतरी गाणं. या निमित्तानं. रामा कधी रे धावून येशील व्याकुळ सीता वना, रामा कधी रे धावून येशील व्याकुळ सीता वना, लक्ष्मण भाऊजी मायेचे मेघ ओलांडून आले मी मानाची रेघ, रेघेच्या बाहेर दुर्दैव होते इतुकेन आले मना, व्याकुळ सीतावना. पण खूप छान, किती मस्त. हे कुठे ऐकलं होतं हे भजन? हे ना खूप लहानपणी भजन गातात ना आपण, फुगड्यांचं गाणं आहे हे. तर आत्या वगैरे असं गायच्या, त्या फेर धरून असं गाणं गायचे. तर ते आजीचं गाणं म्हणून मी एक जपून ठेवलंय असं. पण छान आहे ते आजीचे गाण्यातली शब्द, ती चाल, ती ओरिजिनल चाल, त्याच्यातली गंमत फार आहे ना. हा, ते खूप- एखादं नाटक, समजा संगीत नाटकात काम करण्याची संधी मिळाली तर करणार तुम्ही? म्हणजे काय करायचंय मला, करायचंय स्वप्न आहे ते मला, माझं. करायचंय मला. बरं, आता या ठिकाणी खेळ बघूया जरा. मग तुम्ही चित्र काढल्यावर तुम्ही ओळखायचंय. अच्छा, हा, तुम्ही चित्र काढल्यानंतर तुम्ही ओळखायचं. बक्षीस ओळखण्याला देऊया की चित्र काढणाऱ्याला? नाही, ओळखणाऱ्यालाच देऊया. ओळखणाऱ्याला. चला, मी पहिलं चित्र सोपं आहे. दहा, 9, होडी, 8, 7, मॅगी, 6, बोलायचं नाही, ऍक्टिंग नाही, 5, 4, 3, 2, 1. थांबा, बोलू नका आधी. छाया, वेळ संपली. कधी एस टी स्टँडवर जाऊ नाही, काय असं माहिती आता? काय असं या सांगा हो. कांदा भाजी तळतीये. घालायला आहेत ना एक बक्षीस त्यांचा. थांबा, अजून एक चान्स. दहा, 9, 8, 7, 6, 5, लॉलीपॉप, 4, 3. लॉलीपॉप पण कसला? चिकन लॉलीपॉप. अभिनंदन, बरोबर आहे. चला, जमलं अभिनंदन. जमलं जमलं. हे पहिलं बक्षीस मिळालं. आता द्या त्यांच्याकडे. दहा. लिंबू टाचण्या टोचलेलं. अभिनंदन. हे पहिलं बक्षीस
अभिनंदन. पाणी तापत ठेवलंय. 10 9 8 जेवण 7 6 जेवणात पाच. गोड पदार्थ 4 पुरी 3 गुलाबजाम 2 1. रसमलाई वेळ संपली. जरा थांबा. हे काय इकडचं पाणी काय तापवलंय वाटलं तुम्हाला? नाही, या बाजूला पाणी तापवत ठेवलंय असं विचारलं. हे इथे कंदील. आगीसारखं असं एवढं. कंदील. आकाश कंदील. ओके. अनारसा. हा, पण तोपर्यंत दिवाळी संपली आणि बक्षीस गेलं. क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? क्षमा मागायची झाली तर मी माझ्या भावाची मागेन. कारण त्याने ॲक्च्युली माझ्या मुलीला खूप लहानपणापासनं मी जेव्हा इथे काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी माझ्या मुलीला खूप छान सांभाळलं आणि त्याला मी कधीच थँक्यू म्हणू शकले नाही. त्याच्यासाठी मी त्याची क्षमा मागेन. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा मागायची झाली तर मी माझे गुरु रघुनाथ कदम त्यांची क्षमा मागेन. का हो? मध्यंतरी असा काळ आला की त्यांनी काय गोष्टी सांगितल्या होत्या त्या मी पूर्ण करू शकले नाही, तर त्यांची क्षमा मागू इच्छिते. हो का? त्यांना असं वाटत होतं की मी नाटक करावं, कारण मी नाटकाची खूप चांगली अभिनेत्री असं त्यांनी सांगितलं होतं आणि मी स्क्रीनवर एवढं येऊ नये, म्हणजे असं येऊ नये, असं चांगला याने येऊ नये होतं. पण त्यावेळी थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं ते त्याच्यासाठी वाईट वाटतंय आज खूप. काही काळजी करू नका. रघुनाथ कदमांना आम्ही इकडनं सांगू की पूर्वी नाटकामध्ये सगळं असायचं, आता छोट्या पडद्याने घराचं प्रत्येक कुटुंब आणि कुटुंबातला प्रत्येक जण व्यापून टाकलेला आहे. जर तुम्ही उत्तम केलं तर रघुनाथ कदमना ते नक्की आवडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे काळजी करू नका. आज स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? एक जो थोडासा आळशीपणा आहे माझ्यामध्ये तो मी थोडासा कमी करेन. तुम्ही? सेम इयर. पण थोडी स्वतःला शिस्त लावून घेईन प्रत्येक बाबतीत. बघूया आता तुमच्या दोघींपैकी पैठणी कोण जिंकणार. आणि आता खेळ पैठणीचा. एकावर एक या पद्धतीने 6 थरांचा मनोरा रचायचा आहे. सर्वात उंच मनोरा 1 मिनिटामध्ये ज्या रचणार त्या पैठणीच्या विजेत्या ठरणार. रात्रीस खेळ चाले. 1 2 3 वेळ सुरू झाली. काही करू नका, सावकाश खेळा. इथे 4था थर लागतोय. आमच्याकडे येणार एक पैठणी बस. तिकडे म्हणजे एपिसोड सुरू झाल्यासारखं वातावरण आहे. इथे 5 थर झालेले आहेत. 1 थर महत्वाचा आहे. आता पुन्हा एकदा लावू शकता तुम्ही, काळजी करू नका. यांचा अजून 6वा थर लागायचा बाकी आहे. 5 थरच झालेले आहेत. अभिनंदन. झी मराठीकडून ही चांदीची अन्नपूर्णा. नम्रता वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आपण भेटणार आहोत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात संध्याकाळी 6 वाजता फक्त झी मराठी. नमस्कार.